अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री होतीलच असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तर मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा देत विरोधकांवरती हल्लाबोल केला आहे. विरोधक संविधानावरती अविश्वास दाखवतात, निकाल विरोधात गेला की लोकशाहीचा खून होतो असा आरोप करतात. मात्र त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि आधुनिक अभिमन्यूला चक्रव्यूह भेदता येतो. आम्ही जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार, सुरू केलेल्या योजना बंद होऊ देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी मवियावरती हल्लाबोल केलेला आहे. महाविकास आघाडीची फेक नरेटिव्हची फॅक्टरी लवकरच उद्ध्वस्त करणार असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. लाडकी बहीण योजना लवकरच पुन्हा सुरू होणाऱ्या अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. मुंबईमधील मेट्रो 3 प्रकल्प मे 2025 पर्यंत सुरू होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवरती हल्लाबोल केलेला आहे. फडणवीसांनी आज निवडणूक आयोगाची वकिली केली, त्यामुळे डाल में काला नाही पुरी डाल ही काली है असा हल्लाबोल पटोलेंनी केलेला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केलेली आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने त्यांनी कार्यालयाबाहेर राडा केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर राडा करत तोडफोड केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जमावावरती लाठीचार्ज केला. भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला केलाय. त्यावेळेला कार्यालयातील पोस्टरवरती आंदोलनकर्त्यांनी शाईफेक केली. काँग्रेस कार्यालयावरती हल्ल्याच्या वड्डेटीवारांनी निषेध नोंदवलेला आहे. यावेळेला तोडफोड करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. काँग्रेस कार्यालयावरील हल्ला हा नियोजित कट आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. तर भाजपाच्या हल्ल्याचा आव्हाडांनी निषेध नोंदवला आहे. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा आदित्य ठाकरेंनी सुद्धा निषेध नोंदवलेला आहे. राज्यामध्ये गृहमंत्री नाही, त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये खरगेंना धक्काबुक्की झाल्याने दुखापत झाल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. यासह धक्काबुक्की करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी सुद्धा केली. रवींद्र वायकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे. रवींद्र वायकरांची खासदारकी कायम राहणार आहे. अमोल कीर्तीकरांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळलेली. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तारांकडून आभार मेळावा घेण्यात आलेला आहे. दरम्यान 2.5 वर्षानंतर मी पुन्हा येणार असं म्हणत सत्तारांनी 2.5 वर्षानंतर मिळणाऱ्या आपल्या मंत्रिपदाचे संकेत दिले. रणजितसिंह मोहिते पाटलांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप राम सातपुते यांनी केलेला आहे. दरम्यान नियमानुसार मोहिते पाटलांचे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद रद्द करावं अशी मागणी सुद्धा केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गात महिला आयोग आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. दरम्यान लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या सक्षम असून त्या सुरक्षित व्हाव्यात अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नितेश राणेंची मंत्रिपदी निवड झाल्यामुळे सिंधुदुर्गात भाजपाकडून राणेंचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूरमध्ये IIT सह IIM सारख्या संस्थांची स्थापना करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदेंनी केलेली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन सुद्धा दिलं. अमित शहांच्या वक्तव्यावरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलेला आहे. अमित शहांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचंही त्या म्हणाल्या. अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे. वंचितच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इकडे निषेध आंदोलन करण्यात आले. PBI ब्लॉक इंडियाच्या वतीने विधान भवनावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ अरबी समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडली. नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या बोट दुर्घटनेमध्ये नेव्ही कर्मचारी मंगेश केळशीकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांच्या कुटुंबियांवरती मोठा आघात झालाय.
मुंबईच्या बोट दुर्घटनेमध्ये नाशिकच्या पिंपळगावमधील पती पत्नी आणि चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान त्यांचे मृतदेह गावी आणण्यात आले असून मृतदेह पाहताच कुटुंबियांनी आक्रोश केला. एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर प्रशासन आता सज्ज झालेलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसह खबरदारी म्हणून मांडवा जेटीवरती लाईफ जॅकेट आणि बोटीमध्ये सुरक्षा बचाव प्रतिनिधी सुद्धा देण्यात आला आहे. कांद्यांवरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवत ही मागणी केली. छगन भुजबळांनी कांद्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र दिलेलं आहे. पत्राद्वारे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी केली. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चेंबूरमध्ये पालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे. चेंबूर कॅम्प परिसरातील अतिक्रमणधारकांवरती कारवाई करत दुकानाचं साहित्य जप्त केलं. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये गुबाळ नादुर्गा या परिसरामध्ये भूगर्भातून मोठा आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तर काही नागरिकांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचंही सांगितलंय. सांगलीतील मिरजेच्या गणेश तलावामध्ये शेकडो माशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. पाण्यातील प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाला असून 2 दिवसांमध्ये 600 किलो मासे बाहेर काढण्यात आलेले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 4 लाखांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे. ड्रोनसाठी शेतकऱ्यांसह शेतकरी सहकारी संस्थांना अर्ज करता येणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या हा शेवटचा दिवस आहे आणि त्याआधीच आज संसदेमध्ये जोरदार राडा झालेला आहे. संसद परिसरामध्ये निदर्शनं करताना काँग्रेस आणि भाजप हे आमनेसामने आले आणि धक्काबुक्की झालेली आहे. यात भाजपाचे खासदार जखमी झालेले असून या प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया आघाडी आणि भाजपाचे खासदार संसदेत निदर्शनं करत होते. शहा यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याचा काँग्रेस आणि इतर पक्ष निषेध करत होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्याचवेळी भाजपाचे खासदार काँग्रेसचा विरोध करत होते. यावेळी दोन्ही पक्षांचे खासदार आमनेसामने आले आणि त्यानंतर धक्काबुक्की सुरू झाली. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत भाजपाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी झालेले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. राहुल गांधी एक एमपी को धक्का लगा, मेरे ऊपर गिर पड़ा और मैं नीचे गिर गया. किसने धक्का मारा? राहुल गांधी ने? हाँ, राहुल गांधी ने. राहुल गांधींनी हे आरोप फेटाळले असून भाजप खासदारांनी आम्हाला संसदेत जाऊ दिलं नाही, धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. ये पार्लियामेंट की एंट्रेंस है, इसमें मैं अंदर जाने की कोशिश कर रहा था तो बीजेपी के एमपी जो थे वो मुझे ऐसे रोकने की कोशिश कर रहे थे, धकेल रहे थे और मुझे धमका रहे थे. या प्रकरणी भाजपाने राहुल गांधींविरोधात तक्रार केलेली असून त्यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीन तापणार हे नक्की. मुंबईमध्ये आज काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार राडा झालेला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड केलेली आहे. काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला आहे. भाजप युवा मोर्चा काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं. मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात शिरून तोडफोड आणि शाईफेक केली. यावेळी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तुफान राडा झाला. यावेळेला दोन्हीकडून जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. बीजेपी के लोग, यहाँ के लोकल के लोग बीजेपी कांग्रेस कार्यालय पे आकर दादागिरी करेंगे तो हम कांग्रेस के निष्ठावान कार्यकर्ता है और कांग्रेस पार्टी के बचाव के लिए, हमारे कार्यालय के बचाव के लिए हम आएंगे नहीं क्या वहाँ पे. आम्ही ऑफिसमध्येच होतो आणि भ्याड हल्ला केलेला आहे भाजपच्या लोकांनी. हा एवढा भ्याड हल्ला अशा पद्धतीने करतात ती त्यांची नीतीच आहे मला वाटतं. आम्ही एक शांतप्रिय आंदोलन करत होतो ज्याला त्यांनी काँग्रेसवाल्यांनी चुकीच्या दिशेमध्ये घेऊन गेले. अमित शहांनी आंबेडकरांवरती केलेल्या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेसने देशभरात आंदोलनही केली आणि अशातच मुंबईतही काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाने आंदोलनाने उत्तर देत असतानाच राड्याची घटना घडली आहे.